नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर कशा आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताल. तर खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे. गावाकडं आलेले आहे, 10 दिवस झालं. तर त्याच्यामुळं म्हणलं चला एक व्हिडिओ बनवा. आणि आज उद्या पुण्याला जायची सध्या तयारी केली. मुलांना शाळेत सोडायला आले होते. तर इकडं बघू शकताय, ऊन खूप पडलेलं आहे आणि तिकडे आमचा हौद आहे. हे आमचा बंड्या रोज हौदामध्ये बसत असल्यामुळं त्याला मी म्हणजे साखळीनं बांधले. रोज म्हणजे 6 वाजेपर्यंत त्याला साखळीनं बांधून ठेवते. कारण तो हौदात पोहतो आणि हौदात पोहल्यामुळं हे जे आमचे जनावरं आहेत ते पाणी पित नाहीत. पाणी सगळं घाण करून टाकायला, म्हणून मी टाकलं बांधून त्याला. तर आई गेलेली होती बाजार आणाय. आज बाजार दिवस, मंगळवारी आमच्या इकडं बाजार असते अंबाजोगाईचा. म्हणून आज सगळे जनावरं-बिनवारं, कुत्रं, मांजरं काय असेल ती मलाच बघायचं होतं. तर इकडं बघू शकताय असा बंड्या बांधून टाकला होता. 3 वाजलेत. तर बंड्याला असं वाटत होतं मला सोडावं. आणि जनावराला खायचा टाईम पण झाला होता. मग म्हणलं चला आता कुत्र्याला थोडंसं बांधावं, पाणी वगैरे पाजावं आणि जनावराला सध्या वैरणकाळी करावी. एकतर पाऊस पडला नाही गावाकडं अजून, त्यामुळं जनावराचं लय अवघड झालंय. इकडं बघा हे हरभऱ्याचं आणि सोयाबीनचं बुसकट मिक्स आहे. जनावरं त्याला काय धडाडून खात नाहीत अगर काय नाहीत. आता वडिलाला म्हणलं वैरण घ्या, एक तर हिरवं पारवं काहीतरी घ्या, नाही तर वैरण पैसे गेले तर जाऊ द्या. जनावरं लईत खराब झाले. ते 2 वगारा विकाय नेले होते. मीच म्हणलं विकू नका, चांगले वगारे आहेत, मोठे मोठे आणि दिसायला पण देखण्या दुखण्या सुंदर असल्यामुळं ठेवायला लावल्यात मी. तर बघा, हे असं एवढं बुसकटच राहिलंय जनावरासाठी. मला तर खूप वाईट वाटायलंय. तुमच्या इकडं पाऊस झाला का नाही सांगा. आमच्या इकडं तर अजून पेरण्या नाहीत. तुम्हाला दिसत असेल कसलं कडक ऊन पडलंय, माणूस मरायचं. आणि इकडं कुठं हिरवं पारवं, ह्या दिवसात हिरवं पारवं खायला येते जनावराला, पण ते सध्या आलेलं नाही अजून. म्हणून ह्यांना काय बुसकट आणि थोडासा कडबा घेतला होता, 100 कडबा, तर ते सध्या संपून गेलाय. त्यामुळं जनावराला फक्त बुसकटच टाकावं लागते. अक्षरशः कंटाळून गेलेत. तर चला, दुसऱ्या दिवशी सकाळी आईचा व्हिडिओ काढून घेतला. म्हणलं खूप दिवस झाला आईचा व्हिडिओ काढला नाही. वडिलाला म्हणलं हाय करा. वडिलाला आमच्या खूप लाज वाटते व्हिडिओमध्ये यायची. आईकडं बघून हाय करते. तेव्हा का बघितलं का हे माझे वडील आहेत. मग आईला खूप हसू येत होतं, कारण त्यांना लई लाज वाटते व्हिडिओमध्ये यायची. त्याच्यामुळं आई खूप हसत होती. आईनं बनवली होती मस्तपैकी वांग्याची भाजी आणि चपात्या. आणि भाजी आणि चपात्या थोड्याच केल्या. मग मला म्हणली बेसन पिठाचे भजे वगैरे करू का? मी म्हणलं कर. आणि कच्चे आंबे सध्या खायला आणले होते. मी म्हणलं मला कच्चे आंबे लई खाऊ वाटायला लागले, तर आंबे वगैरे घेऊन आली. आणि मस्तपैकी मीठ आणि चटणी लावून आंबे पण खाल्ले. आईनं खूप काही खाऊ-पिऊ घातलं आणि तब्येत सध्या खूप जाडजूड झालेली आहे. आणि आईची बघा स्पीड चपात्या करायची, खूप फास्ट चपात्या करत होती. मी म्हणलं आई एवढे फास्ट का चपात्या करायलीस, कुठं जायचं? आई म्हणली 9 वाजलेत ना, आता कवर करायचं. तर नंतर बघा चपात्या जेवण वगैरे करून आम्ही मस्त पटांगणात गेलो. रेडी झाले, मी मस्त रील वगैरे काढले. आणि इथं हवेशीर आईला म्हणलं झोक्यावर बस, आईला दाखवते. कारण काही जणांना आईला बघायला आणि आईचं बोलणं ती साधं सरळ बोलणं ऐकावं वाटते.